महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमधलं सुखना धरण हे आटलेलं आहे आणि पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। सुखना धरण आटल्यानं पात्रामध्ये भेगा पडल्याचं विदारक दृश्य सुद्धा आता पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून पाणीबाणी जी आहे ती राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू झालेली आहे। अनेक धरणं ही कोरडी ठाक पडलेली आहेत, मृतावस्थेमध्ये गेलेली आहेत। नद्या ज्या आहेत त्या आटलेल्या आहेत आणि आता छत्रपती संभाजीनगरमधलं सुखना धरणाची ही अवस्था आपण पाहताय। सुखना धरण आटल्यानं पात्रामध्ये अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत। वाळवंटी भागामध्ये ज्या पद्धतीची स्थिती आपण पाहत असतो तशी स्थिती आता राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये, विदर्भ आणि आजूबाजूच्या भागांमध्ये पाहायला मिळते। अक्षरशः या धरण क्षेत्रामध्ये ही जी जमीन आहे त्याला भेगा पडलेल्या आहेत आणि हे धरण नव्हेच तर जणू काही हा एक रस्ता होता, मातीचा रस्ता होता, असं एक विदारक दृश्य जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, पाणीबाणीची समस्या तर निर्माण झालेली आहे, मात्र धरणं कोरडी ठाक पडलेली असताना आता या प्रकल्प भागामध्ये, या धरणांमध्ये अक्षरशः जमिनींना भेगा पडल्याचं विदारक वास्तव आपण पाहतोय। नक्कीच वृषाली, आपण हे जे बघतोय ते सुखना धरणातलं अत्यंत विदारक वास्तव आहे। सुखना धरण हे पूर्णपणे आटलेलं आहे, आता मृत साठा शिल्लक आहे आणि या धरणातलं जे उर्वरित जमीन होती ती जमीन जर आपण बघितली तर ते अक्षरशः भेगाळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चारही बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सुखना धरण हे सुखना नदीवरती बनवण्यात आलेलं धरण होतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागातल्या गावांना आणि मोठ्या शहरांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी आणि त्याचबरोबर शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी हे धरण उभारण्यात आलं होतं। मात्र यावर्षी सुखना नदीला पूर आला नाही, त्यामुळे या धरणात पाणी सुद्धा आलं नव्हतं। जे काही पाणीसाठा शिल्लक होता तो सुद्धा पाणीसाठा आता संपत आलेला आहे। आपण बघू शकता की मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणावरून नजर पोचत नाही इतक्या दूरपर्यंत हे सगळं पाणी गेलेलं आहे आणि मृत साठ्यातलं थोडंसंच पाणी त्या ठिकाणी शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र उर्वरित जो काही परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये अशा भयान आणि भीषण भेगांचं साम्राज्य पसरलेलं आहे। परिस्थिती अत्यंत विदारक आहे। या धरणातल्या या भेगाळलेल्या पार्श्वभूमीवरती आपण समजून घेऊ शकतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ किती मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचे, त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याचे आणि शेतीच्या सिंचनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न गंभीर झालेला आहे। अनेक ठिकाणी मोसंबीच्या बागा सुद्धा लोक सध्या कापून टाकायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवू शकतो की मोठमोठ्या भेगा ज्या आहेत, एक फुटापर्यंतच्या सुद्धा भेगा या ठिकाणी या जमिनीमध्ये पडल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे सातत्याने ओसरत जाणारं पाणी आणि त्यानंतर पडणारं ऊन, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या भेगा पडलेल्या आहेत आणि सुखना धरणामध्ये सगळीकडे भेगांचं साम्राज्य पसरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या कित्येक तरी वर्षानंतर सुखना धरणामध्ये ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा स्वरूपाची स्थिती सुखना धरणामध्ये यापूर्वी कधीच निर्माण झालेली नव्हती। सातत्याने या धरणात पाणी राहत होतं, शेतकऱ्यांना सुद्धा ते पाणी आपल्या पिकांना देता येत होतं। मात्र यावर्षी सगळीकडे भेगांचं साम्राज्य आहे। भयानक, विदारक, भीषण हे शब्दही कमी पडावेत अशीच परिस्थिती आता मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते ही दृश्य पाहिल्यानंतर। धन्यवाद दत्ता, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।